माळशिरस तालुक्यात तांदळवाडी गावाजवळ हा अपघात घडला। पिकअप वाहन साधारण 50 ते 60च्या स्पीडने येत होता। पिकअपमध्ये एकूण 15 जण असल्याची माहिती आहे। त्याचवेळी चालकाचा पिकअपवरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन रस्त्याजवळील विहिरीत पडली। रस्त्यापासून अवघ्या 10 फुटाच्या अंतरावर ही विहीर आहे। विहिरीला कोणतीही संरक्षक भिंत नव्हती, त्यामुळे पिकअप थेट विहिरीत कोसळली। हा अपघात घडला तेव्हा इरफान मुजावर तिथे उपस्थित होता। तो पिकअपच्या पुढे वाहनाने जात होता। पिकअप वाहन साधारण 50 ते 60च्या स्पीडने होतं, मात्र चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि पिकअप थेट विहिरीत कोसळल्याचे इरफानने सांगितले। इरफानने सांगितले की मी मागे पाहतो तो पिकअप वाहन जवळील विहिरीत कोसळली। विहिरीत पिकअप वाहन कोसळताच इरफानने वडिलांना फोन करत गावातील मुलांना तातडीने विहिरीपाशी येण्यास सांगितलं आणि एका व्यक्तीला मदतीला घेत त्याने विहिरीत उडी मारली। इरफानने तातडीने 3 जणांना विहिरीतून जिवंत बाहेर काढलं। मिळालेल्या माहितीनुसार पिकअप वाहन उलट्या दिशेने विहिरीत कोसळले, त्यामुळे विहिरीवरील कापडाचा फुगा झाला आणि त्यात अनेक जण अडकल्याचं सांगितलं जात आहे। इरफानने तातडीने पाऊल उचलल्याने कुटुंबातील 3 जणांचा जीव वाचवण्यात आला। यानंतर तांदुळवाडी गावातील स्थानिक विहिरीजवळ आले। त्यातील अनेकांनी विहिरीत उडी मारत अनेकांचा जीव वाचवला। या गावातील ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगबधनामुळे 8 जणांचा जीव वाचलाय। तांदळवाडी गावातील एका स्थानिकांना दिलेल्या माहितीनुसार गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यांवरील विहिरीच्या संरक्षक भिंतीची मागणी केली जात होती, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। जर वेळीच संरक्षक भिंत बांधली असती तर निष्पाप लोकांचे जीव वाचले असते, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जाते।